गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला काय काय घेतलं होतं आपण, तर प्रोबॅबिलिटीचं एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि प्रोबॅबिलिटी मॉडेल किंवा प्रोबॅबिलिटी मॉडेलची डेफिनेशन घेतली होती. काय डेफिनेशन सांगितली होती? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी मॉडेल? तर ओहम हा जर सॅम्पल स्पेस असतील आणि त्या सॅम्पल स्पेसमध्ये W1, W2 अप टू सो ऑन WN पर्यंत नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर प्रोबॅबिलिटी मॉडेल कोणती कंडिशन सॅटिस्फाईड करत आहे? पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ WI विच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ही फर्स्ट कंडिशन होती आणि सेकंड कंडिशन काय होती? समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ WI विच बिकम्स इक्वल टू 1. ह्या दोन जर कंडिशन सॅटिस्फाईड करत असतील तर गिव्हन मॉडेल काय असतं? प्रोबॅबिलिटी मॉडेल असतं. चला आता चेक करूया. गिव्हन एक्झाम्पल घेतलंय पहा, मी राईट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. काय एक्झाम्पल आहे? विच ऑफ द फॉलोविंग डिफाईन प्रोबॅबिलिटी मॉडेल ऑन ओहम. आता ह्या ओहम सॅम्पल स्पेसमध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत? W1, W2 आणि W3 ओनली 3 नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. सो त्याचे मॉडेल दिलं आहे. W1, W2, W3 ची काय दिली आहे? ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिल्यात. हे मॉडेल फर्स्टमध्ये W1, W2, W3 हे असणार आहेत. मॉडेल सेकंडमध्ये W1, W2, W3 हे असणार आहेत. अप टू सो ऑन 5 मॉडेल्स दिले. ते पहा, आपल्याला ह्या 5 मॉडेलपैकी कोणतं प्रोबॅबिलिटी मॉडेल आहे आणि कोणतं नाही आहे ते काय करायचे? चेक करायचे. चला चेक करूया. कसं चेक करणार? कंडिशन आपल्याला माहिती आहेत. कोणत्या? प्रोबॅबिलिटी ऑफ WI काय पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाहिजे, इक्वल टू 0 पाहिजे. आणि सेकंड कंडिशन काय सांगतीये की समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ WI किती पाहिजे? 1 पाहिजे. ठीक आहे, चला मॉडेल फर्स्ट घेऊया. फर्स्ट नंबर द्या, मॉडेल 1. मॉडेल 1 मध्ये काय? आता ही प्रोबॅबिलिटी ऑफ W1 ची व्हॅल्यू आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ W2 ची व्हॅल्यू आहे आणि ही प्रोबॅबिलिटी ऑफ W3 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आता फर्स्टली वी ऑब्झर्व दॅट काय ऑब्झर्व केलंय पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ W1 किती आहे? 1/6. Probability of W1 is equal to 1/6 which is greater than or equal to 0. बरोबर आहे. 1/6 पॉझिटिव्ह आहे आणि 0 पेक्षा काय? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. का? कारण 1/6 ची व्हॅल्यू किती येईल पहा? 0 पॉइंट समथिंग येईल. 0.1 समथिंग काहीतरी व्हॅल्यू येईल पहा. सो 0 पेक्षा ग्रेटर आहे 0.1. So 1/6 which greater than or equal to 0. Second 1/3 which is probability of W2 which is 1/3 which is also greater than or equal to 0. Third condition काय सांगेल? Probability of W3 which is becomes equal to 1/2 which also greater than or equal to 0. म्हणजे फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड होतीये कोणती? दॅट इज probability of WI which greater than or equal to 0. फर्स्ट कंडिशन काय होतीये? सॅटिस्फाईड होतीये. कशाची? प्रोबॅबिलिटी मॉडेलची. सेकंड कंडिशन काय? समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ WI. आता इथं I कितीपर्यंत आहे? W1, W2, W3 म्हणजे I ची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली. सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड करूया. समेशन प्रोबॅबिलिटी ऑफ WI which becomes equal to probability of W1 plus probability of W2 plus probability of W3. Next, what is the value of probability of W1 किती आहे? 1/6 plus W2 is 1/3 plus W3 is 1/2. चेक करा व्हॅल्यू किती येते. कशी फाइंड करणार? एक तर कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा किंवा डिनोमिनेटर काय करायचं आहे? सेम करायचं आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं डिनोमिनेटर? 1/6. जर सेकंडला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 2 नी जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 1 × 2 डिवायडेड बाय 3 × 2. आता मी डिटेलमध्ये सांगते या फर्स्ट नंबरपर्यंत, बाकीचे सगळे तुम्ही करायचे. ठीक आहे. 1 आता इथे 2 आहे, इथे 6 होण्यासाठी काय करावं लागेल?
3ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावे लागतील. 1 × 3 डिवायडेड बाय 2 × 3. Therefore 1/6 plus 2/6 plus 3 divided by 6, that is 3 plus 2 plus 1, that is 6/6, which becomes equal to 1. म्हणजे कोणती कंडिशन सॅटिस्फाईड होतीये? Therefore summation probability of Wi which becomes equal to 1, ही कंडिशन सॅटिस्फाईड होतीये. दॅट इज काय लिहिणार मग लास्ट स्टेपला? Therefore the model 1 can satisfy both the condition of कशाचे कंडिशन सॅटिस्फाईड करतायत? प्रोबॅबिलिटी मॉडेल Therefore model 1 is a probability model. Therefore model 1 is a probability model. पहा टोटल आन्सर आहे. या लाईनिंग नंतरचं ह्याच्या खाली लिहायचं आहे. माझ्याकडे स्पेस नाही आहे म्हणून मी तिकडे लिहिलं आहे, तुम्ही पण तिकडे लिहायचं नाही आहे. हे 1 झाल्यानंतर त्याच्या खालच्या स्टेपला खाली पुढच्या स्टेप्स काय करायच्या ते कंटिन्यू करायच्यात. एकदा व्यवस्थित पहा. हे फक्त झालं मॉडेल 1 साठी. प्रत्येकाचं चेक करायचं, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थचं. मी पहिले अजून 1-2 करते, राहिलेले काय करायचे ते तुम्ही करायचे. ठीक आहे. मॉडेल 1 साठी हे झालं त्याचं आन्सर. जर MCQ टाईप क्वेश्चन आलाच तर तुम्हाला काय देतील? W1, W2, W3 म्हणजे ह्यातलं कोणते तरी 3 व्हॅल्यूज देतील आणि सांगतील की चेक दॅट इट इज द प्रोबॅबिलिटी मॉडेल ऑर नॉट. तुम्ही काय करायचं आहे? फक्त त्या 2 कंडिशन सॅटिस्फाईड करायच्यात. कोणत्या? त्यांची जी प्रोबॅबिलिटी हे ग्रेटर इक्वल टू 0 आली पाहिजे आणि सेकंड कंडिशन काय सांगते की त्यांची समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी 1 आली पाहिजे. ह्या जर 2 कंडिशन तुम्ही सॅटिस्फाईड केल्या तर गिव्हन मॉडेल काय असतं? प्रोबॅबिलिटी मॉडेल असतं. चला आता सेकंड करूया. सेकंडमध्ये काय? आता मी इथेच चेंज करते. पहा तुम्ही खाली लिहायचे प्रत्येकाने. ठीक आहे. सेकंड वी ऑब्झर्व दॅट. आता सेकंडमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ W1 किती आहे? 2/11 आहे. 2 डिवायडेड बाय 11 आणि 2 डिवायडेड बाय 11 ग्रेटर इक्वल टू 0 येईल. 8 डिवायडेड बाय 11 प्रोबॅबिलिटी ऑफ W2 8 divided by 11 which is also greater than or equal to 0 and W3 is 3/11. Probability of W3 is 3 divided by 11. ही झाली probability of W3. Next that is probability of Wi म्हणजे सगळ्या W1, W2, W3 च्या व्हॅल्यूज काय येत आहेत? ग्रेटर इक्वल टू 0 येत आहेत. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड झाली. सेकंड काय कन्सिडर करणार होता? समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ Wi विच इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ W1 प्लस W2 प्लस W3. नेक्स्ट स्टेपला काय करायचं? आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. प्रोबॅबिलिटी ऑफ W1 इज 2 डिवायडेड बाय 11 प्लस 8 डिवायडेड बाय 11 प्लस 3 डिवायडेड बाय 11. इथं ऑलरेडी 11 आहेत पहा डिनोमिनेटरला. सो 2 प्लस 8 प्लस 3 डिवायडेड बाय 11 किती येत आहे पहा? 8 प्लस 2 10, 10 प्लस 3 13, 13 डिवायडेड बाय 11. सो ह्याची व्हॅल्यू किती येईल? 1 येईल का? 13 डिवायडेड बाय 11 ची व्हॅल्यू 1 येईल का? नाही येणार. 1 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. सो 13 डिवायडेड बाय 11 विच इज नॉट इक्वल टू 1. दॅट इज समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ Wi नॉट इक्वल टू 1. देअरफॉर द मॉडेल, कोणतं मॉडेल घेतलंय आपण? सेकंड. काय होत नाही? कॅन नॉट सॅटिस्फाईड.
इथं काय येईल फक्त मॉडेल सेकंड नॉट सॅटिस्फाईड both the condition of probability model, therefore model second is not a probability model. सेकंड काय नाही आहे तुमचं प्रोबॅबिलिटी मॉडेल नाही आहे. सिमिलरली काय करा आता थर्ड चेक करा, फोर्थ चेक करा, फिफ्थ चेक करा आणि फायनल आन्सरमध्ये काय लिहिणार आहेत, कोणतं कोणतं प्रोबॅबिलिटी मॉडेल आलं आहे आणि कोणतं नाही आलं. सेम आहे, काहीच चेंज नाही आहे. मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स करून दिले ते 2 मॉडेलचे, फक्त तुम्हाला व्हॅल्यूज चेंज करायच्यात. आता काय करतात थर्ड मॉडेलमध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ W1 किती घेतात 3/8, सेकंडमध्ये 3/4 आणि थर्डमध्ये -1/8. इथे पहा आता फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड होणार नाही आहे कारण इथं निगेटिव्ह साईन आलं आहे म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ WI ग्रेटर इक्वल टू 0 येणारच नाही आहे. निगेटिव्ह साईन आहे म्हटल्यावर याचा आन्सर पण निगेटिव्ह येणार आहे आणि निगेटिव्ह हे ग्रेटर इक्वल टू 0 नसतं म्हणजे मॉडेल 3 हे काय नाही आहे प्रोबॅबिलिटी मॉडेल नाही आहे. फोर्थ चेक करा, पहा हे ग्रेटर इक्वल टू 0 आहे, हे ग्रेटर इक्वल टू 0 आहे, हे ग्रेटर इक्वल टू 0 आहे आणि 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4 किती होईल 3/4 नॉट इक्वल टू 1 दॅट इज 3 आणि 4 दोन्ही प्रोबॅबिलिटी मॉडेल येणार नाहीत. फिफ्थ चेक करा, फिफ्थ प्रोबॅबिलिटी मॉडेल येईल पहा कारण हे ग्रेटर इक्वल टू 0 आहे, हे ग्रेटर इक्वल टू 0 आहे, हे पण ग्रेटर इक्वल टू 0 आहे आणि तिन्हींची समेशन किती येईल 1 येईल. पहा 0.4 प्लस 0.4 0.8 0.8 प्लस 0.2 1. So 5 is the probability model and 1 is the probability model. 2, 3 and 4 is the not probability model. फक्त तुम्ही काय करायचं आता हे राईट डाऊन करून घ्यायचं. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप एक्सप्लेन केली. ठीक आहे, व्यवस्थित पहा काय काय केलं ते. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल प्रत्येकाने हे राईट डाऊन करून घ्यायचंय. पहा इझी आहे, खूप सोपं आहे, तुम्ही केलं तर खूप सोपं आहे, नाही केलं तर तुम्हाला काही जमणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. A die, example, a die is weighted, a die is weighted to yield the following probability model, the following probability model of function P on Ohm defines a probability model प्रत्येकाने एक्झाम्पल लिहून घ्या पहा नोटबुक मध्ये. डिफाइन्स अ प्रोबॅबिलिटी मॉडेल एलिमेंट्स अँड P that is probability ची व्हॅल्यू दिली आहे पहा 1.1 2.1 3.2 4.3 5.15 6.15. What is the probability that what is the
probability that, what is the probability that an odd numbers appear. फर्स्ट नंबर आहे an odd number appears. आणि सेकंड आहे पहा नंबर लेस दॅन 4 appear. नंबर लेस दॅन 4 appear. पहा आता काय दिले गिवन मध्ये, तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचे. हा चार्ट आहे पहा, व्यवस्थित चार्ट काढायचा आहे, लाइनिंग व्यवस्थित करा. पहा तुमच्याकडे स्केल असेल, स्केलचा यूज करा. नोटबुक व्यवस्थित ठेवा. जर नोटबुक व्यवस्थित असेल तर तुम्हाला नंतर रीड करायला पण आवडतं. ठीक आहे ना. पहा व्यवस्थित वाचा. एक्झाम्पल काय, द डाय इज वेटेड टू ईट द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी मॉडेल. गिवन मध्ये प्रोबॅबिलिटी मॉडेल दिलेला आहे. म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी मॉडेल दिलंय म्हणजे त्या दोन्ही कंडिशन ते सॅटिस्फाईड करणारे कोणतं, प्रोबॅबिलिटी ऑफ WI ग्रेटर इक्वल टू 0 आहे आणि ते हा सगळ्यांची प्रोबॅबिलिटी 1 येणार आहे. ठीक आहे, हे प्रोबॅबिलिटी मॉडेल सॅटिस्फाईड करत आहे. नंतर काय दिलंय, फंक्शन P ऑन O होम डिफाईन्स द प्रोबॅबिलिटी मॉडेल. हे प्रोबॅबिलिटी मॉडेल तुम्हाला गिवन मध्ये दिले म्हणजे एलिमेंट्स दिलेत आणि त्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे. आणि फाइंड काय करायला सांगितलंय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट. कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची हे पहा, अन ऑड नंबर ॲपियर्स अँड सेकंड इज नंबर लेस दॅन 4 ॲपियर. हे दोन्ही काय करायचे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. तर कसं फाइंड आउट करणार, आता कोणत्याही इव्हेंटची, कोणत्याही इलिमेंटची किंवा कशाचीही प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल तर तुम्हाला अगोदर इव्हेंट सपोज करावं लागेल. सो आन्सरमध्ये लेट इव्हेंट ए काय सपोज करणार, फर्स्ट फाइंड आउट करता तुम्ही, फर्स्ट नंबर द्या. काय, अन ऑड नंबर ॲपियर्स, अन ऑड नंबर ॲपियर्स. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए साठी काय लागणार आहे तुम्हाला, ऑड नंबर आणि टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स लागणार आहेत आणि हे सिलेक्टेड एलिमेंट्स लागणार आहेत. आता टोटल नंबर ऑफ एलिमेंट किंवा सम किती येईल पहा त्याची. आता ते डेफिनेशन जाऊ द्या. इथं डायरेक्टली तुम्हाला काय दिली आहे, प्रोबॅबिलिटी दिली आहे. तुम्हाला कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची, ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी. आता जेव्हा इथं प्रोबॅबिलिटी गिवन मध्ये नव्हती तेव्हा आपण कशाचा यूज करत होतो, m/n चा यूज करत होतो. तेव्हा तिथे एखादा काय दिलेला असतो, सॅम्पल स्पेस दिलेला असतो. इथं काय दिलंय तुम्हाला, ऑलरेडी प्रोबॅबिलिटी फाइंड करून दिलेली आहे 1 to 6 नंबरच्या एलिमेंटची. तुम्हाला काय करायचंय, फक्त ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी लिहायची आहे आणि लेस दॅन 4 ची प्रोबॅबिलिटी लिहायची आहे. दॅट इज देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए कशाची येईल, ऑड नंबरची. दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5. ठीक आहे. ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1 किती आहे, 0.1 आहे पहा, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 किती आहे, 0.2 आहे, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 5 किती आहे, 0.15 आहे. तिन्हींची समेशन करा आणि किती येते त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. मी डायरेक्टली आन्सर सांगते पहा किती येते, 0.45 येते, 0.45. नेक्स्ट सेकंड काय सांगितले तुम्हाला गिवन मध्ये फाइंड आउट करायला, नंबर लेस दॅन 4 ॲपियर्स. लेट इव्हेंट बी सपोज करायचा आहे. काय इव्हेंट बी, द नंबर लेस दॅन 4 ॲपियर. द नंबर लेस दॅन 4
appears काय येईल? The number less than 4 appears, that is probability of B is equal to लेस दॅन 4 नंबरची काय करायचे प्रोबॅबिलिटी, म्हणजे 4 पेक्षा लेस दॅन कोणती येतील 1, 2 आणि 3 एलिमेंट्स, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3 विच बिकम्स इक्वल टू 0.1 प्लस 0.1 प्लस 0.2 किती येते पहा 0.2, 0.3 अँड 0.4. So the probability of number less than 4 is 0.4. मी डायरेक्टली प्रोबॅबिलिटीची समेशन का लिहिली आहे, कारण गिव्हनमध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी ॲक्च्युअलमध्ये दिलेली आहे. जर दिलेली नसेल तर तुम्हाला फाईंड करावे लागेल आणि नंतर हे सगळं राईट करावं लागेल. ठीक आहे का, कारण गिव्हन हे प्रोबॅबिलिटी मॉडेल आहे का, म्हणजेच ते दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड करते. हे झालं सेकंड एक्झाम्पल कशाचं प्रोबॅबिलिटी मॉडेलचं. अशा टाईपमध्ये पण एक्झाम्पल्स विचारू शकतात किंवा अगोदर एक एक्झाम्पल घेतलं आहे पहा, त्या टाईपमध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचे पहा काय विचारलं आहे, कशाची प्रोबॅबिलिटी फाईंड करायची हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट आता एक डेफिनेशन राईट डाऊन करून देते पहा तुम्हाला. प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्यायची आहे. ॲक्झिमॅटिक अप्रोच ऑफ प्रोबॅबिलिटी. ॲक्झिम्स दिले ते काही, हे फक्त डेफिनेशन म्हणून तुम्हाला विचारले जाऊ शकतं. ॲक्झिमॅटिक अप्रोच ऑफ प्रोबॅबिलिटी. Let A be any event. Let A be any event defined on sample space Ohm. Defined on sample space Ohm of a random experiment probability of A is the probability of event is the probability of event A defined on real valued function, defined on real valued function on Ohm which satisfies following axioms, which satisfy following axioms. Axiom 1, first, probability of A greater equal to 0. Axiom 2, probability of Ohm equal to 1.